संकेतच्या या अचानक हालचालीमुळे सगळेच खूपच धक्क्यात जातात. आर्यन आणि रिधिमाच्या तर प्रतिक्रिया अगदी गडद होऊन जातात. आर्यनच्या ओठांवर हलकीशी स्मितरेषा असते, पण ती एक खोडकर हसू असते जे फक्त संकेतच समजू शकत होता. आर्यन संकेतला डोळ्यांनीच सांगत होता, जिया माझी आहे आणि ती फक्त माझ्यावरच प्रेम करते. तू तिला माझ्यापासून कितीही दूर नेण्याचा प्रयत्न कर, ती शेवटी माझ्याजवळच येईल. संकेत उठून जियाच्या जवळ जातो आणि तिचा हात पकडून तिला स्वतःकडे वळवत म्हणतो, हे काय घालून ठेवलं आहेस? तू माझे कपडे का घातलेस? जिया काहीच बोलत नाही. ती शांतपणे फक्त आर्यनकडे पाहत राहते. संकेत जियाशी बोलत असतो, पण त्याच्या नजरा मात्र आर्यनवर खिळलेल्या असतात. संकेतचा संताप आता कमालीचा वाढण्याच्या बेतात असतो, पण तो कुटुंबासमोर आपला हा रुद्र अवतार दाखवू शकत नव्हता. नाहीतर त्याच्यासाठी अडचणी निर्माण झाल्या असत्या. तो सगळ्यांना काहीतरी कारण सांगून जियाला थेट खोलीत घेऊन जातो. रिधिमा हातातला चमचा घट्ट पकडते, जणू तिचा राग तिथेच काढत होती. खोलीत पोहोचल्यावर संकेत संतापाच्या भरात जियाला जोरात बेडवर ढकलतो, त्यामुळे ती मऊ गादीवर कोसळते. तो पटकन दरवाजा बंद करून घेतो, जेणेकरून कोणीही त्यांना पाहू किंवा त्यांचं बोलणं ऐकू शकणार नाही. संकेत जियाच्या जवळ येतो आणि तिचे केस आपल्या मुठीत पकडून संतापाने विचारतो, हिम्मत कशी झाली तुझी? आर्यनच्या जवळ जाण्याची तुझी हिम्मत तरी कशी झाली? सांग, एवढं सगळं घडूनही तू त्याच्याजवळ जाऊन उभी राहिली. तुला अजिबात भीती नाही का माझी? माझीच चूक आहे, जो मी तुझ्याशी नरमाईने वागलो. आता वाटतंय तुला दाखवायलाच हवं की मी कोण आहे आणि किती धोकादायक आहे. संकेत जियाचा गळा घट्ट पकडतो आणि संतापाने म्हणतो, जोपर्यंत तू हात जोडून माझी माफी मागत नाहीस आणि कबूल करत नाहीस की ही चूक पुन्हा होणार नाही, तोपर्यंत मी तुला सोडणार नाही. संकेतचा हात जियाच्या गळ्याभोवती अगदी घट्ट होत जातो, पण जिया काहीच प्रतिक्रिया देत नाही. तिच्या डोळ्यात ना भीती होती, ना वेदना, ना अश्रू. तिच्या डोळ्यात कोणतेही भाव नव्हते, जणू ते निर्जीव झाले होते. संकेत संतापाच्या भरात तिचा गळा दाबत होता, पण जिया हल्लीही नाही, ना तिने काही प्रतिकार केला. हे पाहून संकेतच्या कपाळावर आठ्या उमटू लागतात. हे काहीच प्रतिक्रिया का देत नाही? हिला अजिबात भीती का वाटत नाही? स्वतःचा जीव वाचवण्यासाठी ती अजिबात संघर्ष का करत नाही? संकेत तिचा गळा अजून जोरात दाबतो, पण तरीही जिया तशीच निश्चल उभी असते. अचानक तो धडधडीत थांबतो आणि तिचा गळा सोडतो. तो 4 पावलं मागे सरकतो आणि अविश्वासाने जियाकडे पाहतो. कोणताही माणूस इतका विचित्र कसा असू शकतो? संकेतला समजत नव्हतं की जिया इतकी शांत का होती. काय खरंच तिला स्वतःच्या जीवाची पर्वा नाही, की ती आर्यनवर इतकं प्रेम करते की त्याच्यासाठी आपला जीवही द्यायला तयार आहे? जियाच्या या वागण्यामागचं खरं कारण संकेतला अजूनही समजत नव्हतं. तो हलकेच आपला टाय सैल करतो. मी तिचा गळा दाबत होतो, पण असं वाटत होतं जणू माझाच जीव गुदमरत आहे. संकेत तिच्याकडे रोखून पाहत म्हणतो, आगामी काळात अशी कोणतीही वागणूक होऊ नये, नाहीतर मी तुला अजिबात सोडणार नाही. आणि हे काय घातलंस तू? हे माझे कपडे का घातलेस? लगेच काढून टाक. संकेतची आज्ञा ऐकून जिया सरळ उभी राहते आणि हळूहळू आपले कपडे काढायला लागते. ती जशी शर्टचे बटन उघडायला लागते, तसं संकेतच्या डोळ्यात आश्चर्य दाटतं. व्हॉट द हेल? हे काय करतेस तू? स्टॉप इट, संकेत जोरात ओरडतो. जिया लगेच थांबते. संकेत वैतागून म्हणतो, माझ्यासमोर कपडे का काढतेस? बाथरूममध्ये जाऊन चेंज कर. तो जोरात सुस्कारा टाकत स्वतःला शांत करण्याचा प्रयत्न करतो. तुझे कपडे घे आणि बाथरूममध्ये जाऊन चेंज कर. ऐकलंस ना? बाथरूममध्ये जाऊन चेंज कर, इथे नाही. तुझ्या या अशा वागण्यावर आर्यन घसरला असेल, पण मी नाही. नाऊ गेट लॉस्ट, इथून निघून जा. संकेत चेहरा दुसरीकडे फिरवून उभा राहतो. तो डोकं धरून आपला संताप शांत करण्याचा प्रयत्न करतो. मी कसल्या संकटात सापडलोय? कधी संपेल हे सगळं? तो टेबलावर ठेवलेलं पाणी उचलतो आणि घोटभर पाणी पितो, कारण जियाच्या या वागण्याने त्याचा गळा कोरडा पडलेला असतो. तो वळून पाहतो तर जिया अजूनही तिथेच उभी असते. तिने अजूनही जागा सोडलेली नसते. संकेतचा आता अधिकच संताप होतो आणि तो ओरडतो, आता इथे काय उभी आहेस? मी सांगितलं ना, बाथरूममध्ये जाऊन कपडे बदल. माझे कपडे लगेच काढून टाक. पण जिया अजूनही तशीच उभी राहते. संकेत वैतागून टेबलावरचं पाण्याचा ग्लास जोरात ठेवतो. संकेतला खूप जास्त राग येत होता, कारण तो जियाच्या अशा वागणुकीला आता अजिबात सहन करू शकत नव्हता. संकेत स्वतः कपाटाजवळ गेला आणि जसेच ते उघडले, त्याला आठवले की जियाच्या कपाटात फक्त त्याचेच कपडे होते. त्याचवेळी त्याला आठवले की जिया तर कालच या घरात आली आहे, आणि तीही त्याने जबरदस्ती करून तिच्याशी लग्न केल्यानंतर. मग तिच्याकडे तिचे कपडे आले तरी कुठून? आता त्याला समजले की जिया आपल्या जागेवरूनच का हलत नव्हती, कारण तिच्याकडे घालण्यासाठी कपडेच नव्हते. म्हणूनच तिने त्याचे कपडे घातले होते. संकेतने चिडून आपले केस धरले. धत, ही मुलगी मला वेड लावेल. मी हे कसे विसरलो की हिच्याकडे घालण्यासाठी कपडेच नाहीत? मग ही बदलेल काय? तो पटकन फोन उचलतो आणि एका कॉलवर घरातील नोकरांना बोलावतो. काही वेळातच नोकर बाहेर येऊन दरवाजा ठोठावतात. त्यांच्या हातात काही कपडे असतात जे संकेतने ऑर्डर करून मागवले होते. तो पटकन दरवाजा उघडतो, त्यांच्या हातातून कपडे घेतो आणि परत दरवाजा बंद करतो. कपडे बेडवर फेकत तो जियाला म्हणतो, हे घे, पटापट बदलून टाक. आणि आजच्या नंतर माझ्या कपड्यांना हात लावलास तर चांगले होणार नाही.
संकेतने आपल्या जॅकेटचे बटन सैल केले. तो ओरडून ओरडून थकला होता. लग्नाला फक्त 1च दिवस झाला होता आणि या मुलीने त्याला अगदी वेड लावले होते. त्याला कल्पनाही नव्हती की याला किती काळ झेलावं लागणार. तो खाली सोडून सरळ ऑफिसला निघून जातो, कारण या मूर्ख मुलीमुळे तो आधीच मीटिंगसाठी खूप उशीर झाला होता. आणखी 1 मिनिटही उशीर होणे त्याच्या करिअरसाठी घातक ठरवू शकले असते. आर्यनही ऑफिसला निघून गेला होता. आता घरात फक्त रिधिमा होती आणि तिच्या डोळ्यात प्रचंड संताप पेटला होता. आज पुन्हा जियाला पाहून आणि तिला आर्यनच्या जवळ पाहून तिचा संताप अगदी उसळून वर आला होता. रिधिमा आपल्या खोलीत बसली होती. तिच्या चेहऱ्यावर तीव्र राग स्पष्ट दिसत होता. तिच्या मुठीमध्ये चादर घट्ट पकडली होती. तिच्या डोळ्यात स्पष्ट दिसत होते की ती किती संतापलेली होती. सुरुवातीला तू माझ्या आर्यनला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं, त्याला माझ्यापासून दूर केलं, आणि आता जेव्हा तू माझा नवरा आहे तेव्हा पुन्हा त्याच्याजवळ जाण्याचा प्रयत्न करत आहेस. तुझ्यामुळे माझ्या भावाला स्वतःचं आयुष्य खराब करावं लागलं. त्याने माझ्यासाठी तुझ्याशी लग्न केलं, पण मी त्याच्यावर जितकं प्रेम करते तितकं कोणीच करू शकत नाही. त्याने माझ्यासाठी तुझ्याशी लग्न केलं ना. आता मी तुझं आयुष्य नरक करणार. तुझ्यामुळे आमच्या सगळ्यांच्या आयुष्यात जो वादळ आलाय त्याची शिक्षा तुला नक्कीच मिळेल. दरम्यान संकेत ऑफिसमध्ये पोहोचतो. तो आपल्या कॅबिनमध्ये जाऊन खुर्चीत बसतो. एक कॉल लावत तो ऑर्डर देतो. 1 ब्लॅक कॉफी आणि सोबत डोक्या दुखण्याची गोळीही. लवकर पाठवा. कॉल कट करताच तो खुर्चीला टेकतो आणि डोळे मिटतो. काही विचार करत तो हात उचलतो आणि त्याच्याकडे पाहू लागतो. त्याच्या डोळ्यात असीम राग होता, पण कुठेतरी त्याला अपराधी वाटत होतं. त्याने आजपर्यंत कधीही कोणत्याही मुलीला दुखावले नव्हते, पण आज त्याने आपल्या हाताचा असा वापर केला. संकेत स्वतःवरच चिडला होता, कारण जियामुळे त्याला स्वतःच्या नैतिकतेच्या सीमांना ओलांडावं लागलं होतं. तो जोरात टेबलावर हात आपटतो, ज्यामुळे काही फाईली खाली पडतात. नंतर तो डोकं पकडतो. काही वेळाने नोकर त्याच्यासाठी कॉफी आणतो आणि टेबलावर ठेवतो. संकेत कॉफी पितो आणि गोळी घेतो. त्यानंतर सगळे मीटिंगसाठी निघून जातो. इकडे रिधिमा जिन्यावरून वर येत होती. संकेतच्या खोलीकडे जिथे जिया होती तिच्या चेहऱ्यावर शैतानी भाव होते, ज्याने स्पष्ट होतं की तिचे इरादे काहीतरी वाईट करण्याचे होते. खोलीजवळ पोहोचून ती दरवाजा उघडते आणि पाहते की जिया गप्प बसलेली आहे. जियाचा हावभाव अगदी निर्जीव वाटत होता. ती जणू एका जागी स्थिर बसलेली होती, एकटक कुठेतरी बघत. तिच्या डोळ्यात कोणतेही भाव नव्हते, ना दुःख, ना वेदना, ना भीती. ती कोणत्याही गोष्टीला प्रतिसाद देत नव्हती. जियाच्या अशा विचित्र वागण्याने रिधिमालाही थोडं आश्चर्य वाटलं, पण तिच्या मनात त्या क्षणी जियाबद्दल फक्त आणि फक्त द्वेष आणि संताप होता. रिधिमा पुढे जाऊन म्हणाली, तू इथे काय करत आहेस? बाहेर बरीच कामं आहेत आणि तू इथे महाराणीसारखी आरामात बसली आहेस. हे तुझ्या बापाचं घर नाही, जिथे तू राजकन्येसारखी ऐश करशील. तू या घराची एक सेविका आहेस, याच्यापेक्षा काही नाही, हे विसरू नकोस. खरं तर माझ्या भावाने तुझ्याशी लग्न केलंय, पण तू जर या घराची मालकीण होण्याची चूक केलीस तर तुला तुझी जागा दाखवून दिली जाईल. चल बाहेर, खूप काम बाकी आहे. जिया शांतपणे उभी राहते आणि रिधिमाच्या मागे चालायला लागते. त्या दोघी पायऱ्या उतरू लागतात. त्या पायऱ्या बऱ्याच मोठ्या होत्या. त्यावर लाल रंगाचा गालिचा अंथरलेला होता, जो खूप सुंदर दिसत होता. जिया अगदी रिधिमाच्या बाजूने चालत होती, जणू काही तिच्यात कोणताच आत्मा उरलेला नव्हता. तिच्या डोळ्यांमध्ये एकटक पाहण्याशिवाय काहीच नव्हतं. जियाला पाहून रिधिमाच्या चेहऱ्यावर एक शैतानी चमक आली आणि तिच्या ओठांवर एक धूर्त स्मित. ती आपला हाय हेल्स पुढे करते आणि जियाच्या पायासमोर अडवते. जिया रिधिमाच्या पायाला धडकते आणि एका झटक्यात पायऱ्यांवरून कोसळते. ती पायऱ्यांवरून खाली लोटली जाते. रिधिमा मात्र तिच्या छातीवर हात घालून एक क्रूर हसू चेहऱ्यावर ठेवून जियाला पडताना बघत राहते. पायऱ्यांवरून खाली पडताना जियाच्या डोक्याला जोरदार मार बसतो आणि जमिनीवर रक्त सांडू लागतं. रिधिमा तिच्याकडे तसंच बघत राहते, जणू काही तिला या क्षणाची वाट पाहत होती. तिला जियाचा तिरस्कार होता आणि आज तिने तिच्यावर सूड उगवला होता. काही वेळानंतर ती तिथून निघून जाते. जियाच्या डोळ्यांसमोर अंधुकपणा येऊ लागतो आणि हळूहळू तिचे डोळे मिटू लागतात. ती बराच वेळ तिथेच बेशुद्ध पडून राहते. तिच्या डोक्यातून बरंच रक्त गळून गेलं होतं. काही वेळाने तिथून जाणाऱ्या एका नोकराणीने तिला पाहिलं. छोटी वहिनी. ती नोकराणी, एक मध्यमवयीन स्त्री, धावत जियाकडे येते आणि तिच्या रक्ताने माखलेल्या अवस्थेकडे पाहते. त्या घरात त्यावेळी केवळ रिधिमा आणि जिया होत्या. राजेंद्र आजीला डॉक्टरांकडे घेऊन गेला होता. नोकराणी तिला उचलून सेवकांच्या क्वार्टरमध्ये घेऊन जाते आणि तिच्या जखमांवर मलमपट्टी करते. जिया अजूनही बेशुद्धच असते, म्हणून ती तिला तिथेच झोपू देते. संकेत लुथरा आपल्या ऑफिसमध्ये खुर्चीवर विसावलेला असतो. त्याचं डोकं आरामशीर मागे टेकलेलं असतं. डोळे मिटलेले असतात. त्या क्षणी अचानक कॅबिनचा दार उघडता आणि अद्विक आणि ऋतिक आत येतात. संकेत डोळे उघडून पाहतो आणि पुन्हा डोळे मिटून घेतो. तुम्ही दोघं इथे काय करताय? संकेत वैतागून विचारतो. अद्विक समोरच्या खुर्चीत रिलॅक्स होत असतो. अरे, तुला लग्नाच्या शुभेच्छा द्यायला आलोय. तू लग्न केलं आणि आम्हाला सांगितलंही नाहीस. कॉंग्रॅट्स ब्रो. संकेत त्याच्याकडे कळवट नजर टाकतो. जर टांग खेचायला आलाय तर लगेच बाहेर पडा. आधीच माझं डोकं ठिकाणावर नाहीये. संकेत उठतो आणि काचेच्या भिंतीजवळ जातो. तो खिशातून सिगारेट काढतो, पण त्याआधीच ऋतिक त्याच्या सिगारेटला लायटर लावतो. संकेत एक झुरगा घेतो आणि बाहेर पाहत राहतो. ऋतिक हसत विचारतो,
तसा आमची वहिनी कशी आहे? खूप सुंदर आहे असं ऐकलंय. संकेतला ते ऐकून वैताग येतो. अद्विक त्याच्या दुसऱ्या बाजूला उभा राहून विचारतो, अचानक लग्नाचा निर्णय का घेतलास? आणि ही मुलगी कोण आहे? आम्ही तुझे मित्र आहोत, पण तिच्याबद्दल आम्हाला काहीच माहिती नाही. संकेत सिगारेटचा धूर सोडत म्हणतो, कारण तीच ती मुलगी आहे जिच्यामुळे रिधिमाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. आर्यनची गर्लफ्रेंड होती ती? काय? दोघेही एकदम हादरतात. काही क्षण कॅबिनमध्ये शांतता पसरते. अद्विक स्तब्धतेला छेद देत म्हणतो, म्हणजे तू हे लग्न? संकेत कठोरपणे खुर्चीत बसत म्हणतो, रिधिमाला तिचं प्रेम मिळवून द्यायचं होतं म्हणून. तो सिगरेट एस्ट्रेमध्ये चुरडतो आणि शांतपणे पुढे पाहतो. दुसरीकडे आर्यनला जेव्हा कळतं की त्याचे वडील धनंजय परत आले आहेत आणि कॅबिनमध्ये आहेत, तेव्हा तो संतापाने तिथे पोहोचतो. धनंजय फोनवर काही महत्त्वाच्या गोष्टी बोलत असतो. आर्यन चिडून त्यांच्यासमोर येतो. डोळ्यांमध्ये संताप स्पष्ट दिसत असतो. धनंजय फोन ठेवत विचारतो, तू इथे काय करतोयस? तुला साईटवर जायचं होतं ना? आर्यन संतापाने टेबलवर जोरात हात आपटतो आणि म्हणतो, इतकं अनभिज्ञ होण्याचा प्रयत्न करू नका. तुम्हाला चांगलंच ठाऊक आहे की मी इथे का आलोय. आर्यनचा राग पाहून धनंजयचेही हावभाव कठोर होतात. तो उठून कॅबिनचं दार बंद करतो, जेणेकरून कोणीही त्यांची चर्चा ऐकू शकणार नाही. मग तो आर्यनजवळ येऊन खूप कडक आवाजात म्हणाला, मी तुला किती वेळा सांगितलं आहे, तुझी जीभ आणि तुझा राग नियंत्रणात ठेव, विशेषतः माझ्यासमोर. आय एम युअर फादर, गॉड डॅम इट. आर्यन आपल्या वडिलांकडे रागाने बघत म्हणाला, हेच तर कारण आहे की तुम्ही अजूनही सुखरूप आहात. आर्यनचं बोलणं ऐकून धनंजय आश्चर्यचकित होत म्हणाला, नाहीतर काय केलं असतंस तू? आर्यन अतिशय धोकादायक नजरेने आपल्या वडिलांकडे पाहत म्हणाला, नाहीतर काय होऊ शकतं हे तुम्हालाही खूप चांगलं माहीत आहे. तुम्ही सांगितलं होतं की या लग्नानंतर माझ्या आयुष्यात काहीही बदलणार नाही, सगळं तसंच राहील, माझी जिया माझ्यासोबत राहील. धनंजय रागाने म्हणाला, तर ही माझी चूक आहे? रिधिमासोबत लग्न करण्यास नकार देऊन स्वतःच संकट ओढवून घेतलंस. कुणी सांगितलं होतं तुला त्या मुलीला बाहेर आणायला, रिधिमाला नकार द्यायला? सांग, उत्तर दे. आपल्या वडिलांचा प्रश्न ऐकून आर्यन इतका चिडतो की टेबलवर ठेवलेल्या वस्तू रागाने खाली फेकून देतो. तो एक दीर्घ श्वास घेत आपला राग आवरण्याचा प्रयत्न करतो. धनंजय आर्यनच्या जवळ जाऊन त्याच्या खांद्यावर हात ठेवत म्हणतो, बघ, जे झालं ते झालं. आता ते बदलण्याचा प्रयत्न करू नकोस, कारण तुला चांगलं माहीत आहे की ती मुलगी आता लुथरा कुटुंबाची छोटी सून आणि संकेतची पत्नी आहे. त्यामुळे तिला विसरणं हेच तुझ्यासाठी चांगलं होईल. आणि रिधिमाकडे लक्ष दे. रिधिमा आपल्यासाठी सोन्याचं अंड देणारी कोंबडी आहे. आपल्या मूर्खपणामुळे तिला गमावू नकोस, नाहीतर लुथरा कुटुंब आपल्याला कुठेही जगू देणार नाही. आर्यन आपल्या वडिलांकडे एकटक पाहतो आणि मग काहीही न बोलता तिथून निघून जातो. आपल्या कॅबिनमध्ये जाऊन तो संतापाने काही गोष्टी फेकतो आणि मग सोफ्यावर बसतो. हे इतकं सोपं नाहीये संकेत लुथरा. मी तुला जियाला इतक्या सहजपणे हिसकावू देणार नाही. मी माझी जिया परत आणणारच. संध्याकाळी संकेत घरी परत येतो. घरी पोहोचताच तो थेट आपल्या खोलीत जातो आणि सर्वत्र नजर फिरवतो. मग बाथरूममध्येही पाहतो. त्यानंतर तो एका नोकराला बोलावून विचारतो, ती मुलगी कुठे आहे? नोकर गोंधळलेल्या नजरेने संकेतकडे पाहतो की तो कोणत्या मुलीबद्दल बोलत आहे. नोकर त्याच्याकडे असे पाहत असल्याचं पाहून संकेत वैतागत म्हणतो, माझी पत्नी कुठे आहे? नोकर त्वरित उत्तर देतो, माहीत नाही साहेब. नोकरांचं उत्तर ऐकून संकेत भुवया उंचावतो. माहीत नाही? सारा दिवस घरात करताय तरी काय तुम्ही लोक? घरात कोण आहे आणि कोण नाही याचंही कळत नाही. संकेत नोकराला निघून जाण्याचा इशारा करतो आणि तो तिथून निघून जातो. संकेत हात कमरेवर ठेवत स्वतःशीच विचार करतो, शेवटी ती कुठे जाऊ शकते? जी अंथरुणावर डोळे मिटून झोपली होती. हळूहळू तिचे डोळे उघडतात आणि ती सभोवताल पाहते. त्यानंतर ती सरळ उभडून उभी राहते आणि सर्वंट क्वार्टरमधून बाहेर पडून बंगल्याकडे जायला लागते. संध्याकाळ झाली होती. जिया बंगल्यातील हॉलमध्ये प्रवेश करते. हॉलमध्ये तिला आर्यन दिसतो, जो नुकताच घरात आला होता. जियाला पाहताच आर्यनच्या डोळ्यात चमक येते आणि तो धावत तिच्याजवळ जातो. तिचा चेहरा हातात धरून तो म्हणतो, जिया, माय बेबी, कशी आहेस तू? मला माहीत आहे तू मला खूप मिस करत होतीस. मीही तुला खूप मिस केलं. सॉरी, हे सगळं माझ्यामुळे झालं. माझ्यामुळेच संकेतने तुझ्याशी लग्न केलं. मला माहीत आहे की तू माझ्याजवळ येण्यासाठी तडफडत आहेस, पण काळजी करू नकोस. लवकरच मी तुला कायमस्वरूपी माझ्याजवळ घेऊन येईन आणि पुन्हा आपण पहिल्यासारखं प्रेम करू. आर्यन काहीबाई बडबडत राहतो, पण जिया त्याच्या बोलण्यावर काहीच प्रतिक्रिया देत नाही. ती जणू एक निर्जीव बाहुलीप्रमाणे उभी राहते, फक्त आर्यनकडे बघत. आर्यन तिला जोरात मिठी मारतो. हे सर्व बघत असलेला संकेत, जो वरच्या मजल्यावर उभा होता, त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव एकदम काळसर होतात. तो चालत त्यांच्याजवळ येतो आणि एका झटक्यात आर्यनला जियापासून दूर लोटतो आणि त्याला खाली फेकतो. आर्यन जेव्हा संकेतला पाहतो तेव्हा त्याचाही राग अनावर होतो. संकेत आर्यनची कॉलर धरून त्याला वर उचलतो. माझ्या चेतावणीला तू फार हलक्यात घेतोस असं दिसतंय. माझ्या पत्नीला हात लावायची तुझी हिंमत तरी कशी झाली? आर्यनच्या चेहऱ्यावरही राग स्पष्ट दिसत होता. त्यांच्याकडे पाहून कोणालाही वाटेल की ते दोघं एकमेकांवर तुटून पडतील. पण त्याआधीच बंगल्याचा दरवाजा उघडतो आणि राजेंद्र आजींसोबत आत प्रवेश करतो.
तिथे अचानक रिधिमा पण येते आणि जिया बाजूला उभी असल्याचं पाहून तिला लगेच समजतं की काय झालं असेल. जियाकडे पाहून रिधिमा चिडते. आज खूप उत्तम संधी होती. हिला मारून टाकलं असतं तर बरं झालं असतं. हिच्यामुळे माझ्या भावासोबत आणि नवऱ्यासोबत इतक्या समस्या निर्माण झाल्या आहेत. संपूर्ण कुटुंब तिथे असल्याचं पाहून संकेत आर्यनची कॉलर सोडतो. तो घरात कुठलाही गोंधळ नको होता आणि त्याच्या वडिलांना आणि आजीला आर्यन व जियाच्या नात्याबद्दल काही समजायला नको होतं. सर्वांना माहीत होतं की कदाचित आर्यनच्या जीवनात कोणीतरी होती, ज्यामुळे त्याने लग्नाला नकार दिला आणि म्हणूनच रिधिमाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना याचा अंदाजही नव्हता की ती मुलगी जिया आहे. राजेंद्र आणि आजी तेथे पोहोचतात आणि ते पाहतात की संकेत, आर्यन, जिया आणि रिधिमा तिथे उभे आहेत. राजेंद्र म्हणतो, आलात सगळे? संकेत त्याच्या आजोबांना विचारतो, डॉक्टरांनी काय सांगितले? आजी ठीक आहे ना? राजेंद्र काही बोलणार तेवढ्यात आजी म्हणतात, अरे मी अगदी ठणठणीत आहे. अजूनही या हाडांमध्ये तुमच्यापेक्षा जास्त ताकद आहे. मला काहीही झालं नाही आणि जोपर्यंत मी माझ्या नातवंडांचं तोंड पाहत नाही तोपर्यंत काही होणारही नाही. आजीच्या प्रश्नाने संकेतला थोडं उघडल्यासारखं वाटतं. त्यानंतर सगळे आपापल्या खोल्यात निघून जातात. संकेत जियाला घेऊन खोलीत येतो. त्याने तिचा हात खूप रागाने घट्ट धरलेला असतो आणि त्याच्या डोळ्यात प्रचंड संताप स्पष्ट दिसत असतो. खोलीत येताच तो जियाचे खांदे जोरात धरतो. त्याची पकड इतकी जोरदार असते की कुणीही वेदनेने किंकाळी फोडली असती, पण जिया शांत उभी राहते. संकेत तिला म्हणतो, मी तुला मनाई करूनही तुम्ही दोघे भेटलात. तुला वाटतं काय? तू कोण आहेस? संकेत लुथराच्या विरोधात जाण्याची तुझी हिंमतच कशी झाली? नवऱ्याचं ऐकायला नकार दिल्यास काय शिक्षा मिळते हे तुला मी आज दाखवतो. संकेत जियाचा हात धरतो आणि तिला बाल्कनीत घेऊन जातो. तिथे थंडगार वारा वाहत असतो. तो तिला सांगतो, इथे उभी राहा, हलायचं नाही, आणि तो तिथून निघून जातो. काही तासानंतर संकेत परत येतो, पण जिया अजूनही तशीच उभी असते. संकेत तिच्याकडे कटाक्ष टाकतो. ती अगदी निर्जीव मूर्तीसारखी वाटत असते, जणू तिला कोणी हिप्नोटाईज केलाय. तो तिच्याकडे दुर्लक्ष करून कपाटातून एक महागडी दारूची बाटली काढतो आणि टेबलावर ठेवतो. ग्लासमध्ये दारू ओतून तो पीत राहतो आणि जियाला निरखत राहतो. थंड वाऱ्यामुळे जियाचे केस उडत असतात, पण तिच्या चेहऱ्यावर कोणतेही भाव नसतात. जर एखाद्या लहान मुलाने तिला पाहिलं असतं तर तो निश्चितच घाबरला असता. हळूहळू संकेतने पूर्ण बाटली रिकामी केली. आज त्याचा मूड खूप खराब होता, म्हणून त्याने इतकी दारू प्यायली. नाहीतर घरी तो फार क्वचितच पीत असे. घरच्यांना जर कळालं असतं तर त्याचं वाईट झालं असतं. दारूच्या नशेत तो सोफ्यावरच झोपून जातो. जसजशी रात्र पुढे सरकते तसं संकेतच्या चेहऱ्यावर अस्वस्थता दिसू लागते. तो अचानक एका विचित्र स्वप्नात प्रवेश करतो. स्वप्नात संकेत स्वतःला एका अंधाऱ्या ठिकाणी उभा पाहतो, जिथे फक्त त्याच्यावर प्रकाश असतो. बाकी सगळीकडे गडद काळोख असतो. मी इथे कसा आलो? मी तर माझ्या खोलीत झोपलो होतो. तो स्वतःशी पुटपुटतो. तेवढ्यात दुसरा एक प्रकाश पडतो आणि त्याखाली एक साडी परिधान केलेली स्त्री उभी असते. जसे संकेत त्या स्त्रीचा चेहरा पाहतो तो थरकापतो. आई. आपल्या आईला पाहून तो गोंधळून जातो. ती समोर उभी असते, पण काहीतरी वेगळं जाणवतो. ती नेहमी हसणारी, आनंदी असायची, पण आज तिच्या चेहऱ्यावर उदासी स्पष्ट दिसत असते. त्याला तिचा हा बदललेला चेहरा पाहून हृदयात वेदना जाणवते. तो हळूहळू तिच्या दिशेने जातो, पण त्याला ती खूपच लांब वाटते. त्याच्या डोळ्यात पाणी येतं. आई, तुम्ही इथे? तुम्ही ठीक आहात ना? काय झालंय? त्याच्या आईने केवळ एवढंच उत्तर दिलं, हे सगळं योग्य नाहीये संकेत. काहीच योग्य घडत नाहीये. तू माझा मुलगा आहेस. तू इतका कठोर होऊ नकोस. संकेत अजूनच गोंधळतो. त्याला काहीच समजत नाही. तो तिला जवळ घेण्यासाठी पुढे सरकतो, पण जणू काही त्याने कितीही चाललं तरी ती त्याच्या हातांपर्यंत पोहोचत नाही. तो हात पुढे करून म्हणतो, आई, मी तुमच्यापर्यंत पोहोचू शकत नाही. मी तुम्हाला स्पर्श करू शकत नाही. त्याच्या आईने दुःखी आवाजात उत्तर दिलं, मी तुझ्यापासून खूप दूर आहे संकेत. तू कितीही प्रयत्न केलेस तरी मला गाठू शकत नाहीस. संकेतच्या डोळ्यात अश्रू येतात. पण मला तुम्हाला मिठी मारायची आई. त्याच्या आईने शेवटचं वाक्य उच्चारलं. तुला मदत करायची आहे संकेत. तिची मदत कर. ती खूप यातना सहन करत आहे. तिची मदत कर. जोपर्यंत तू हे करणार नाहीस तोपर्यंत मी कायम तुझ्यावर नाराज राहीन. संकेत गोंधळून बोलला, हे तुम्ही काय बोलताय मॉम? मला कोणाची मदत करायची आहे? कोण त्रासात आहे मॉम? तुम्ही कुणाबद्दल बोलताय? संकेतची आई फक्त तेच वाक्य पुन्हा पुन्हा म्हणत होती. तिची मदत कर संकेत. ती खूप त्रासात आहे. तिची मदत कर. जोपर्यंत तू तिची मदत करत नाहीस तोपर्यंत मी तुझ्यावर नाराज राहीन. तिची मदत कर बेटा. तिला तुझी गरज आहे. हे बोलत असतानाच अचानक संकेतची आई अंधारात गायब झाली. संकेत तिला अचानक गायब होताना पाहून हादरला आणि तिला शोधण्यासाठी चारही बाजूंना धावू लागला. मॉम, मॉम, तुम्ही कुठे आहात मॉम? मला कुणाची मदत करायची आहे? मॉम, माझ्याजवळ या. मॉम, तुम्ही मला सोडून कुठे गेलात? संकेतच्या डोळ्यात अश्रू आले. तो वेड्यासारखा त्या अंधारात आपल्या आईला शोधत राहिला, पण ती कुठेच सापडली नाही. आणि मग अचानक त्याच्या डोळ्यांची पापणी उघडली. संकेतने जाणवले की तो अजूनही आपल्या खोलीत सोफ्यावर झोपलेला होता.
हे एक स्वप्न होते, पण एवढं वास्तव होतं की तो गोंधळून गेला. त्याच्या छातीत एक विचित्र वेदना होती, एक अज्ञात अस्वस्थता. त्याने आपल्या डोळ्यांवर हात ठेवला आणि पाहिले. त्याच्या पापण्या ओलसर होत्या, त्याच्या डोळ्यात अश्रू होते. संकेत स्वतःशीच पुटपुटला, हे कसले स्वप्न होते? मॉम मला कोणाची मदत करायला सांगत होती. या स्वप्नाचा काही अर्थ आहे का, की हे फक्त एक भास होतं? पण हे इतकं खरं का वाटलं? तो आपल्या कपाळावर हात ठेवून बसला. त्याला काहीच समजत नव्हते. तेवढ्यात त्याची नजर बाल्कनीकडे गेली आणि त्याने पाहिले की जी अजूनही तिथेच उभी होती. संकेतने पटकन घड्याळ पाहिले. रात्रीचे 3 वाजले होते. कित्येक तास उलटून गेले होते, पण ती अजूनही तिथेच उभी होती. तो आश्चर्याने पुटपुटला, ही मुलगी इतकी विचित्र का आहे? मी जिथे सोडतो तिथेच उभी राहते, हलतही नाही. आणि मी जर तिला उठवायला गेलो नाही तर ती तशीच तासनतास उभी राहते. काहीतरी नक्कीच बरोबर नाही. संकेत सोफ्यावरून उठला आणि बाल्कनीत गेला. जिया त्याच्याकडे बघत होती, पण तिच्या चेहऱ्यावर काहीच हावभाव नव्हते. पूर्ण रिकामे, भावनाशून्य. संकेत तिला रागाने म्हणाला, खूप झालं आता, आज जा आणि झोपा. उगाच माझं डोकं खराब करू नकोस. जिया शांतपणे खोलीत आत गेली. संकेतने आपल्या खिशातून सिगारेट आणि लायटर काढले. त्याने सिगारेट पेटवली आणि तिला ओढू लागला. काही वेळ तो फक्त तसाच उभा राहून सिगारेटचे झुरके घेत होता आणि त्या विचित्र स्वप्नाबद्दल विचार करत होता. त्या स्वप्नाचा नेमका अर्थ काय असावा? आणि आज अचानक त्याला असे स्वप्न का पडले? आधी जेव्हा कधी त्याच्या आईचे स्वप्न पडायचे तेव्हा ती हसरी आणि आनंदी असायची, पण आज ती खूप दुःखी आणि हताश वाटली. तिला कोणाच्या मदतीबद्दल सांगायचं होतं? कोण आहे ज्याला या क्षणी संकेत लुथराची मदत हवी आहे? संकेतला काही समजत नव्हतं. काही वेळ बाल्कनीत उभे राहून सिगारेट ओढल्यानंतर तो खोलीत परतला. आत आल्यावर त्याने पाहिलं की बेड पूर्णपणे रिकामा होता. जिया तिथे नव्हती. तो आश्चर्यचकित झाला. ही आता कुठे गेली? संकेत खोलीवर शोधू लागला, पण जिया कुठेच दिसत नव्हती. त्याने बाथरूममध्ये जाऊन पाहिले, पण तिथेही ती नव्हती. तो वैतागून स्वतःशीच पुटपुटला, कुठे गेली ही? नाही, जर हिने हे केलं असेल तर मी तिला सोडणार नाही. एक विचार मनात येताच संकेतच्या चेहऱ्यावरचा रंग बदलला. तो संतापाने भरून गेला. जर जियाने खोली सोडून आर्यनला भेटायला गेली असेल तर आजपासून मी तिला माफ करायला विसरेल. संकेत खोलीच्या बाहेर जातो आणि खाली हॉलमध्ये सगळीकडे शोध घेतो, पण त्याला जिया कुठेही दिसत नाही. त्यानंतर तो थेट रिधिमा आणि आर्यनच्या खोलीकडे जातो. त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव स्पष्ट दाखवत होते की जर आज जिया त्याला आर्यनसोबत दिसली तर तो तिला सोडणार नव्हता. संकेतला कळत नव्हतं की तो नेमकं हे कसं तपासेल. तो नुकताच लग्न झालेल्या जोडप्याच्या खोलीत सहज जाऊ शकत नव्हता. ते खूपच विचित्र वाटलं असतं. काही वेळ विचार केल्यावर त्याला एक कल्पना सुचली आणि तो खिडकीजवळ गेला. खिडकीचे पडदे उघडे होते आणि काचेतून खोलीतील दृश्य स्पष्ट दिसत होते. संकेत बारकाईने पाहण्याचा प्रयत्न करतो की खोलीत नेमकं कोण आहे, पण त्याला फक्त रिधिमा एकटीच बेडवर झोपलेली दिसते आणि आर्यन तिथे नाही. हे पाहून त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव एकदम काळेगडद होतात. रागाने त्याने आपली मुठी घट्ट दाबली आणि दात खात म्हणाला, माझा अंदाज बरोबर होता. आज मी या दोघांना सोडणार नाही. त्यानंतर संकेत त्या दोघांना शोधण्यासाठी बंगल्याचा कानाकोपऱ्यात ढुंढाडतो. तेवढ्यात त्याला स्वयंपाकघरातून काहीतरी आवाज येतो. त्याचे पाय तिथेच तबकतात आणि तो स्वयंपाकघराच्या दिशेने पाहतो. वाटतंय की दोघंही तिथेच आहेत. तो स्वतःशी पुटपुटतो. डोळ्यात संताप घेऊन तो भरभर स्वयंपाकघराकडे जातो. हे दोघं स्वतःला समजतात तरी काय? जर त्यांना वाटत असेल की ते माझ्या घरात माझ्या नाकाखाली असे काही करू शकतात तर ते त्यांची चूक आहे. ते दोघं अजून मला ओळखत नाहीत. संकेत लुथराचा राग काय असतो हे मीच त्यांना दाखवतो. संकेत संतापाने भरलेला असतो. जर त्याने ते दोघं एकत्र पाहिले असते तर तो नक्कीच काहीतरी मोठं केलं असतं. तो स्वयंपाकघरात पोहोचतो आणि आत डोकावतो. त्याने पाहिलेलं दृश्य त्याला आश्चर्यचकित करतं. संकेतच्या नजरेसमोर आर्यन एकटाच उभा असतो. तो काचेच्या ग्लासमधून पाणी पित असतो. कदाचित तो फक्त पाणी प्यायला आला असावा. आर्यन संकेतला पाहून थोडासा आश्चर्यचकित होतो. तू इथे काय करतोस, तेही इतक्या रात्री? आर्यनच्या प्रश्नावर संकेतच्या चेहऱ्यावरचा राग अजून वाढतो. तो 2 पावलं पुढे येतो आणि काळ्या छायेसारखे डोळे करत विचारतो, जिया कुठे आहे? संकेतचा प्रश्न ऐकून आर्यन त्याच्याकडे भुवया उंच करून पाहतो. ती तर तुझी बायको आहे, नाही का? मग ती तुझ्या खोलीत असायला हवी. मग तू तिला शोधायला माझ्याकडे का आलास? त्याच्या चेहऱ्यावर एक हलकीशी कुटील स्मितरेषा उमटते. किंवा असं म्हणू का की ती स्वतःच माझ्याकडे आली आहे? संकेतच्या डोळ्यात आणखी संताप दिसतो. जर ती तुझ्याकडे आली असेल तर मी तुम्हा दोघांना सोडणार नाही. संकेत तिथून निघून जातो. आर्यनच्या चेहऱ्यावर मात्र एक छन्नी स्मित असतं. हातातला काचेचा ग्लास हलवत तो घोटभर पाणी पितो आणि म्हणतो, आलीस तर ती माझ्याकडेच येईल. आज नाही तर उद्या. मी बघतोच तू तिला किती काळ माझ्यापासून दूर ठेवू शकतोस. संकेत संतापाने आपल्या खोलीत जातो आणि टेबलला जोरदार लाथ मारतो. टेबल सरकतो. तो संतापाने गुरगुरतो, कुठे गेली असेल ती? यापुढे काय झाले ते पाहूया आपल्या या कथेच्या पुढच्या भागात. तोपर्यंत तुम्हाला कथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, नोटिफिकेशन बेल नक्की दाबा जेणेकरून येणाऱ्या पुढील व्हिडिओची अपडेट तुम्हाला सर्वात आधी कळेल. धन्यवाद.